उल्हासनगर विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांची राजकारणाच्या मैदानात तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधीच अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची भावी आमदार म्हणून बॅनर सुद्धा दिसून आले होते. यावेळी उल्हासनगर विधानसभा 141 येथे चौरंगी लढत दिसून येणार आहे. उल्हासनगर म्हटलं तर कालानी व आयलानी हे दोन उमेदवार नेहमीच चर्चेत असतात आणि यांच्या मतदानाच्या निकालांमधील फरक 2 ते 2.5 हजाराच्या दरम्यान असतो. परंतु यावेळी विधानसभा 2024च्या रणधुमाळीत अधिक रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. कुमार आयलानी हे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे आमदार असून भाजपच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरलाय. भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळणे कुमार आयलानी यांच्यासाठी मुश्किल होते, कारण पक्षातील अंतर्गत नाराजी तसेच सर्वेक्षणानुसार हे सिद्ध झालं होतं. भाजप पक्षाचे तिकीट मिळणार नाही हे चित्र स्पष्ट असतानाच यासोबतच ते राष्ट्रवादी अजित पवार गटात जातील अशी चर्चा सुद्धा रंगली होती. उल्हासनगर शहरामध्ये दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेनंतर कुमार आयलानी हे भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले. कुमार आयलानी व मीना आयलानी या दोघांनी मिळून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उल्हासनगर विधानसभा मधील म्हारळ, वरप, कांबा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांचं पारडं जास्त जड आहे, तर दुसरीकडे आमदार पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी सुद्धा टीम ओमी कलानी अशी संघटना तयार करून मागील काही काळात भारतीय जनता पार्टी सोबत मैत्रीचा हात दिला होता व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. यासोबतच टीम ओमी कलानी यांनी दोस्ती का गठबंधन अशा प्रकारचा उपक्रम करत लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. परंतु त्यावेळी ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या गटाच्या जिल्हाध्यक्ष सुद्धा होत्या. परंतु टीम ओमी कलानी हा कुठला पक्ष नसून फक्त एक संघटना आहे आणि यांनी मैत्रीचा हात दिलाय तो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना. परंतु विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर माजी आमदार पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनाने ओमी कलानी यांनी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुतारी चिन्ह यावर निवडणूक लढवण्याचे ठरवलंय. टीम ओमी कलानी यांचा गोवा येथे एक मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की हा टीम ओमी कलानी यांचा जाहीरनामा नसून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे नेते असतील ते मात्र ओमी कलानी व कलानी कुटुंबियांवर नाराजी व्यक्त करत होते, कारण त्यांनी लोकसभे निवडणुकीवेळी महायुतीला दिलेला पाठिंबा हा चुकीचा होता. त्यांनी पक्षाची गद्दारी केली आहे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे होते. अशी राजकीय परिस्थिती असताना उल्हासनगर येथील आरपीआयचे माजी महापौर तसेच आरपीआय आठवले गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती आणि ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांची तुतारी हातात घेतील अशी चर्चा रंगली होती. तुतारी या चिन्हावरून निवडणूक लढवण्याचे भगवान भालेराव तयारी करत होते. त्यावेळी या पक्षाचे तिकीट भगवान भालेराव घेऊन येतील अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्याशी होणाऱ्या सकारात्मक चर्चा तसेच रोहित पवार यांच्याशी होणाऱ्या चर्चा यावरून तुतारी चिन्ह हे भगवान भालेराव यांच्याकडे जाईल असे चित्र पाहायला मिळत होतं आणि त्याच वेळी ओमी कलानी यांनी सुद्धा टीम ओमी कलानी अर्थात TOKचा धर्म पाळत इतर पक्षाची भेट घेतली होती आणि अनेक भेटीगाठी झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या शब्दानुसार अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीचे तिकीट ओमी कलानी यांना दिले. तुतारी चिन्ह ओमी कलानी यांच्याकडे गेल्यानंतर भगवान भालेराव यांची मात्र नाराजी झाली. तुतारी चिन्ह ओमी कलानी यांच्याकडे गेल्याचे संकेत मिळाल्यानंतर भगवान भालेराव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांसह त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि आमदारकीची उमेदवारी सुद्धा मिळवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवान भालेराव यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आणि यासोबतच सोशल मीडिया तसेच माध्यमांवर भगवान भालेराव यांच्या पक्ष प्रवेशाच्या अनेक चर्चा रंगल्या। त्यानंतर भगवान भालेराव यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा टीकास्त्र उगारलं होतं। उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाचे 2 उमेदवार नेहमीच चर्चेत असतात। यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे भारत राजवानी म्हणजेच गंगोत्री यांनी सुद्धा राजकीय मैदानावर जोरदार तयारी केली आहे। महायुतीची उमेदवारी भाजपचे कुमार आयलानी यांना गेल्यामुळे भारत गंगोत्री यांच्या समर्थकांमध्ये निराशा पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत। तसेच भारत राजवानी गंगोत्री यांचे पदाधिकारी व समर्थक तसेच कार्यकर्ते यांनी विधानसभेचे बिगुल वाजण्याआधीच अनेक लोकांचा पक्षप्रवेश सुद्धा केला होता। तसेच उल्हासनगरच्या विकासासाठी आपल्याला आमदाराचा चेहरा बदलायचा आहे, त्यामुळे अनेक युवकांना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलंय। चेहरा बदला उल्हासनगर बदलेल अशा प्रकारचे घोषवाक्य त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी तयार केलंय। भारत गंगोत्री यांनी यांच्या वार्डमध्ये विकास कामं सुद्धा केली आहेत। यासोबतच विकासाचं मॉडेल संपूर्ण उल्हासनगर शहरात करतील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय आणि यासोबतच उल्हासनगर शहर सोडून गेलेले सिंधी बांधव यांना उल्हासनगर शहरात आपण परत आणू अशी ग्वाही दिल्यामुळे उल्हासनगरातील सिंधी समाजासाठी गंगोत्री यांच्या रूपाने एक नवीन चेहरा समोर आलाय। हे सर्व पाहता विधानसभेच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदवार जाहीर केलाय। भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्षाच्या पदावरून राजीनामा दिल्यानंतर संजय गुप्ता यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून संजय गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडी या पक्षासाठी उल्हासनगर शहरात सक्षम उमेदवार असल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संजय गुप्ता यांचा उत्तर भारतीय चेहरा असल्यामुळे उत्तर भारतीयांची मते संजय गुप्ता यांना मिळतील याची त्यांना शाश्वती आहे। परंतु त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी असल्यामुळे आता नवी लढत निर्माण झाली आहे। उल्हासनगर हे लघु औद्योगिक शहर म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले जातं। सुरुवातीला सिंधी कॅम्प म्हणून उल्हासनगर शहराची ओळख होऊ लागली होती आणि तेव्हापासूनच उल्हासनगर या मतदारसंघात सिंधी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाजपचे शीतलदास हरचंदानी त्यानंतर आज तागायत आयलानी किंवा कालानी निवडून येतात। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ओमी कालानी, भाजपकडून कुमार आयलानी, वंचित बहुजन आघाडीकडून संजय गुप्ता तसेच मनसेकडून भगवान भालेराव अशी लढत रंगणार आहे। एकंदरीतच उल्हासनगर विधानसभा 141 मध्ये चौरंगी लढत होणार असून यापैकी उल्हासनगर मतदारसंघातील जनता कोणाला पसंती देऊन निवडून देतील याकडेच शहरवासियांचे लक्ष लागलंय। तर अशा प्रकारे नेहमीच सिंधी समाजाचे उमेदवार जे आहेत कुमार आयलानी तसेच ओमी कालानी यांच्यामध्येच लढत रंगून येत असते, पण आता मात्र अनेक उमेदवारांनी एंट्री घेतल्यामुळे नक्की उल्हासनगरमध्ये कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।